तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे। शरद पवार यांच्या याचिकेआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही कॅव्हेट दाखल करण्यात आलेली आहे अशी माहिती समजते। निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय, पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांनी दिलंय, त्याच्या विरोधात शरद पवार आज न्यायालयामध्ये दाद मागणार होते। त्यांच्या गटाकडून याचिका दाखल केली जाणार होती, मात्र त्यापूर्वीच अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल करण्यात आलेली आहे। शरद पवार यांची राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टामध्ये आज धाव घेणार होती, थेट निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणार होती, मात्र कॅव्हेट दाखल करण्यात आलेली आहे अजित पवारांच्या गटाकडून। शरद पवार गटाकडून याचिका जाण्याआधीच ही कॅव्हेट अजित पवार यांच्याकडून दाखल करण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, काय नेमकं नमूद केलेलं आहे या कॅव्हेटमध्ये? कॅबिनेटमध्ये जर शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाला तर आमचंही म्हणणं ऐकून घ्या, एकतर्फी निर्णय दिला जाऊ नये यासाठी कॅबिनेट दाखल केलं जातं। त्यानुसार आता शरद पवार गट पूर्ण निकालाचा अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयामध्ये एक दोन दिवसामध्ये प्रकरण फाईल करणार आहे, याचिका दाखल करणार आहे। आणि याचिका दाखल झाल्यानंतर फर्स्ट पार्टी म्हणून जर आपण पाहिलं तर कॅबिनेट दाखल केले अजित पवार गटाच्या वतीनं, तर या निर्णयाच्या विरोधात ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाले असतील तरी यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे निवडणूक आयोग एक पार्टी असणार आहे। दुसरीकडे पाहिलं अजित पवार यांनी देखील पार्टी केलं जाते का, हा देखील एक प्रश्न आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती अजित पवार गटाने त्यांनाही पार्टी करण्यात यावं, त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं जावं यासाठी ही कॅबिनेट दाखल करण्यात आली। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केली जाणार आहे। शरद पवार खरं तर आव्हान देणार होते निवडणूक आयोगाच्या निकालाला, मात्र त्यापूर्वीच अजित पवार गटानं कॅव्हेट दाखल केली आहे।